नाशिक पोलिसांना निदा खान सापडेना. निदा खानवर नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहादमध्ये सहभागाचा आरोप. अमरावतीमध्ये सुद्धा लव्ह जिहाद उघड. मोहम्मद अय्याज तन्वीर पोलिसांच्या ताब्यात. हिंदू तरुणींना प्रेमाच्या नावानं फसवायचा मोहम्मद अय्याज. जिहाद रोखायला हवं विशेष तपास पथक. अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात खासदार अनिल बोंडे यांची मागणी. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. वर्ध्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू. काँग्रेसचा सावळा गोंधळ. आशाताईंच्या दिवंगत मुलाला सोनिया गांधींचं पत्र. आशाताईंना श्रद्धांजली वाहायचा काँग्रेसला विसर. मिलिंद देवरा यांचा आरोप. काँग्रेसचा प्रतिहल्ला. पुरुषोत्तम कडलगला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाचा गैरव्यवहार केल्याचं प्रकरण. विश्वस्त अटकेत. त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ. पवारांची पिलावळ. मंदिरात भ्रष्टाचार करते. त्र्यंबकेश्वर दर्शन पास घोटाळ्यामुळे भाजपाचा आरोप. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी 6 जणांना पोलीस कोठडी. पार्टीत अंमली पदार्थ सेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. कॉर्पोरेट जिहादला पैसा कुणाचा? नाशिक पोलिसांकडून तपास सुरू. कॉर्पोरेट जिहाद्यांच्या बँक खात्याची चौकशी सुरू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. चैत्यभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नवी दिल्लीमध्ये सुद्धा अभिवादन. अभिवादनाला उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान हजर. भोंदू खरातचा एन्काउंटर होणार. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून एन्काउंटरच्या भीतीचा पुनरुच्चार. पुरावे असतील तर सादर करा. पुरावे न देता नुसत्या तोंडच्या वाफा दवडू नका. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार प्रणिती शिंदेंना सुनावलं.